आणि यानंतर थेट जाऊयात नितेश राणे बोलतात तिथे। राऊत ज्याच्या जवळचा माणूस सलीम कुत्ता बरोबर दाऊदच्या लोकांबरोबर पार्ट्या करतो, आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्ताला पेरोलचा वेळ वाढवण्यासाठी, जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे, त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो। म्हणजे एका बाजूला या देशद्रोहींबरोबर संबंध ठेवायचे, अतिरेक्यांबरोबर संबंध ठेवायचे, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या देशाचे पंतप्रधानांना खोटं बोलतात असं म्हणायचं। संजय राजाराम राऊत सारख्या तीनपट लायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये, कारण का तुझा कॅरेक्टर ढिला आहे, तुझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। म्हणून पहिला बडगुजरला राहून दे बाजूला, तुझा आणि सलीम कुत्ताचा म्हणजे संजय राजाराम राऊतचा आणि सलीम कुत्ताचे काय संबंध होते ह्याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मी करेन। तर भात बाजार येथील इमारतीमध्ये जे घुसखोर राहतात, तुम्ही 2 दिवसापूर्वी मुद्दा उपस्थित केला होता, तिथे तुम्ही स्वतः गेला होता, आता त्यांना बाहेर काढण्याचा निर्णय पालिका घेत आहे, पालिका उपायुक्तांनी कशा आदेश दिले? कालच माझ्याकडे त्या पद्धतीची जी बैठक झाली महापालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी पण होते, ज्याच्यामध्ये पोलीस खात्यातले पण अधिकारी होते, त्यांनी पण मला माहिती दिलेली आहे की ह्या संबंधित आम्ही बैठक घेतलेली आहे। त्या संबंधित ज्याला जी इमारत आहे तिचं पाण्याची लाईन कालच कापलेली होती, तिला ट्रान्सफॉर्मर ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला तो ट्रान्सफॉर्मर 2 दिवसापासून तिथे ते लोक लावत नाही आहेत, म्हणजे त्यांना वीजचं कनेक्शन पण कट केलेलं आहे। पोलीस प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण राहतं ह्याची नोंद पण करायला सुरू करणार आहे, ह्याची कानावर मला माहिती आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे ते लवकरात लवकर त्या बांगलादेशांना, जे बांगलादेशी त्या इमारतीमध्ये राहतात त्या घुसखोरांना आमच्या मुंबईच्या बाहेर काढून टाका, आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वॉर्डमध्ये हे घुसखोर येऊन आमच्या मुंबईमध्ये राहत आहेत, बांगलादेशी येऊन राहत आहेत, लँड जिहादच्या नावाने हिंदूंचा संख्या कमी होते। या सगळ्या गोष्टीवर एक उदाहरण आम्ही बाहेर काढलं म्हणजे 99 गोष्टीवर तुमचं लक्ष पडू नये अशी आमचं म्हणणं नाही आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेने, म्हाडानी, पोलीस खात्याने ह्याबद्दलची सखोल चौकशी करावी आणि मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये राहणारे हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना मुंबईतून हकलून काढावं एवढी मागणी ह्या निमित्ताने मी परत एकदा करीन। या सगळ्या गोष्टीवर आमचं बारकाईने लक्ष आहे। त्याचबरोबर ह्यांची मुजोरी किती वाढलेली आहे जी वारंवार आम्ही बोलतोय। आजच सकाळी नाशिकच्या चंदवडमध्ये हायवेमध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत, म्हणजे आता नॅशनल हायवेमध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे, आणि कर म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याचे जे काही ते लोक काय करतात त्याच्यासाठी मालेगाववरून मौलाना बोलवण्यात आला, त्याला 20,000 दिले गेले, आणि ते 20,000 कुठून गेले? नॅशनल हायवेच्या अकाउंटमधून दिले गेले। विचार करा, म्हणजे एक सालुंके नावाचा अधिकारी आहे तो हे सगळे लाड या लोकांचे। मी त्यांना आज सकाळी त्याच्याशी बोललो, त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा, आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता, विचारत पण नाहीत, आवाज पण करायला देत नाहीत। पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिकमध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात।